वळूया पुढच्या बातमीकडे। केंद्रामध्ये इंडियानं मोदी सरकारविरोधात एल्गार पुकारला। राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर मतचोरीचा आरोप केल्यानंतर इंडिया आघाडी सरकारविरोधात मैदानात उतरली। दरम्यान पोलिसांनी मोर्चाला परवानगी न दिल्यानं आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली। निवडणूक आयोगावर धडक देणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी आडकाठी केली। यानंतर पोलिसांनी मोर्चा काढणाऱ्या राहुल गांधी, संजय राऊत, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह आंदोलक खासदारांना ताब्यात घेतलं। यानंतर त्यांना पुन्हा संसदेत सोडण्यात आलं। निवडणूक आयोगाला भेटायला जातानाही पोलिसांनी अडवून अटक केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। तर देशातील प्रत्येक मतदार स्वच्छ आणि निष्पक्ष मतदार यादीची मागणी करत असल्याचं आंदोलनाच्या दरम्यान राहुल गांधी म्हणाले। क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है। कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है। वन मैन वन वोट की लड़ाई है। इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए। दिल्लीत केंद्र सरकारनं केलेला तमाशा लांछनास्पद असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला। आंदोलनावेळी खासदारांना केलेली अटक निषेधार्ह असल्याचं ठाकरे म्हणाले। दिल्लीमध्ये जो काही आज तमाशा जो केंद्र सरकारने केला तो अत्यंत लांछनास्पद आहे। त्यांनी विरोधी पक्षांना मला असं कळलं की खासदारांना सांगण्यात आलं की तुम्हाला निवडणूक आयोगांकडे नेतो, गाडीत बसून त्यांना पोलीस स्टेशनला नेलं। आता ही माहिती किंवा ही बातमी खरी असेल तर हे उघड दरोड्याचंच काम झालं। आणि एक महत्त्वाची अपडेट हाती येते। 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत। रायगडमध्ये आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होईल अशी माहिती मिळते। राज्य सरकारकडून तसं परिपत्रकच जारी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकीकडे रायगडचा आणि नाशिकचा पालकमंत्री पदाचा वाद हा अद्यापही सुटलेला नसताना आता या 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे या ध्वजारोहण करणार आहेत। राज्य सरकारनं तसं परिपत्रकच जाहीर केलेलं आहे। तर तिकडे नाशिकमध्ये देखील मंत्री गिरीश महाजन हे ध्वजारोहण करणार असल्याचं समजतंय। त्यामुळे आता या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय का अशी चर्चा देखील आता लागलीच सुरू झालेली आहे। रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं पालकमंत्री पदासाठी दावा केलेला आहे, तर तिथे नाशिकमध्ये भाजपनं देखील दावा केलेला आहे। आणि अशातच आता या ध्वजारोहणासंदर्भातले हे अपडेट येत आहे। अपडेट जाणून घेत निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, दीपक, सातत्यानं रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये कुठेतरी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वाद रंगल्याचं पाहायला मिळालं होतं। राष्ट्रवादीचा कायम आग्रह आदिती तटकरेंसाठी आहे, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दावा सोडणार नाही असं शिवसेनेच्या लोकांचं म्हणणं आहे। आणि भरत गोगावले यांचं नाव देखील पुढे केलं जात आहे। असं असताना आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाची संधी मिळणं म्हणजे नक्कीच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी कुठेतरी ही नाराजी ठरू शकते। या संदर्भात आता काही घडामोडी करतायत का किंवा नाराजी व्यक्त करतायत का शिवसेनेचे लोक हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अशाच पद्धतीचा एक दुसरा अंक म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपण पाहतोय मागच्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदावरून सातत्यानं नाराजी होताना पाहायला मिळते। गिरीश महाजन जे भाजपचे मंत्री आहेत ते त्या ठिकाणी ध्वजारोहण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिकांना डावलल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच 15 ऑगस्टचा ध्वजारोहण सोहळा पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी कुठेतरी नाराजीचा सूर होऊ शकतो। स्वाभाविकच या अनुषंगानं काय नेमकं सरकारमध्ये घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा 15 ऑगस्टला रायगडमध्ये आदिती तटकरे तर तिकडे नाशिकमध्ये गिरीश महाजन हे ध्वजारोहण करणार आहेत। राज्य सरकारनं तसं परिपत्रक जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आता शिवसेना त्यासोबतच राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये जो काही सुप्त संघर्ष आहे पालकमंत्री पदावरून तो पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता यामुळे वर्तवली जाते। तिथे मंत्री उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या आंदोलनाची खिल्ली उडवली। सामंत यांनी माध्यमांच्या समोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनाचा व्हिडिओ हा दाखवला। ठाकरे सेनेचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणा देत आहेत असा दावा उदय सामंत यांनी केला। वाटतं की दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे हे देशामध्ये जी काही महाविकास आघाडीची सरकार आहेत त्यांच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे, आमच्या विरोधात कुठं आहे? अशी आंदोलनं महाराष्ट्रामध्ये चालू आहे। स्वतःचा निषेध स्वतः करतायत। स्वतः सरकारमध्ये असताना जे काही दिवे लावलेत ते योग्य नाही म्हणून त्यांचेच कार्यकर्ते सांगतायत। अशा आंदोलनावर आपण कशासाठी बोलायचं?
उद्धव ठाकरेंनी आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना अप्रत्यक्षपणे संजय राठोडांवर निशाणा साधला. महिलेच्या वादात अडकलेल्या वनमंत्र्याला घरी पाठवण्याची हिंमत दाखवली. एवढं पाशवी बहुमत असूनही भ्रष्ट मंत्र्यांना फडणवीस घरी पाठवण्याची हिंमत का दाखवत नाही, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशीला सामोरं जावं लागतं. मी सुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले. एक मंत्री तुम्हाला माहितीये कोण, अत्यंत वाईट आरोप होते, महिलेवरचे आरोप, बरोबर ना. त्याला सुद्धा वनवासात पाठवला होता ना, वनमंत्री होता, वनवासात पाठवला होता. माणिकराव कोकाटे हे क्रीडा मंत्री नाहीत तर रमी मंत्री आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसणाऱ्यांचा मुख्यमंत्री राजीनामा का घेत नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणतं तरी मंत्रिपद आपल्याला द्यावं लागतं. पण पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं. कोण? रमी मंत्री. हे रमी मंत्री आहेत, क्रीडा मंत्री कुठे आहेत? आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट हाती येते. गणेशोत्सवामध्ये आता डीजे वाजवण्यास मुंबईमध्ये बंदी करण्यात आलेली आहे. डीजे वाजवल्यास मुंबई पोलीस आता कारवाई करणार आहेत. ही एक महत्त्वाची अपडेट गणेशोत्सवासाठीची. मुंबईमध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये डीजेला बंदी करण्यात आलेली आहे. जर गणेशोत्सवाच्या या मिरवणुकीच्या दरम्यान किंवा या 10 दिवसांमध्ये जर डीजे वाजला तर कारवाई केली जाईल, अशी माहिती आता मिळालेली आहे. आणि या सगळ्याबाबत मुंबई पोलीस कारवाई करणार असल्याचं देखील समजतं आहे. अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. योगेश कदम यांचा मुखवटा घालून डान्स करत नकली पैसे उधळण्यात आले. राजकमल चौकात शिवसैनिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ठाण्यातही हातात पत्ते घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, अशा बॅनरसह विरोधकांनी घोषणाबाजी केली. कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. शिवसैनिकांनी थेट महामार्गावर धाव घेऊन महामार्ग ठप्प करण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि शिवसैनिक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या मंत्र्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामे घ्यावेत, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. रत्नागिरीमध्ये महायुती सरकार विरोधातील आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून चक्क महाविकास आघाडी विरोधातच घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अशा घोषणा देण्यात आल्या. चूक लक्षात आल्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून घोषणेत बदल करण्यात आला.